ची भावविभोर अवस्था श्रीरामांनी पाहिली आणि स्वतः श्रीरामांनी रावणाचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला। आश्चर्य आहे ना मंडळी, शत्रू म्हणून ज्या रावणाचा वध करावा त्या रावणाचा अंत्यविधी करण्याचा निर्णय श्रीराम प्रभूंनी घेतला। श्रीराम प्रभू म्हटले, मंदोदरी ही विधवा झाली आहे, तिचा पती रावण हा मारला गेलाय आणि रावणाच्या कुळामध्ये एकही जण असा आता शिल्लक राहिला नाही जो रावणाचा अंत्यविधी करेल। रावणाची प्रवृत्ती जरी राक्षसी असली तरी रावण एक ब्राह्मण कुळाचे होते। श्रीरामांनी रावण एक महादेवाचे उपासक होते आणि म्हणून श्रीरामांनी रावणाच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला। आश्चर्यच आहे हो सगळं। रामकथेमध्ये माता सीता वनवासाला गेली, ती श्रीरामाची पत्नी म्हणून नाही, बरं ऐकलं आपण, श्रीरामांचं प्रतिबिंब म्हणून। म्हणे मी तुमची सावली आहे, मी तुमची पडछाया आहे, जिथे तुम्ही जाल तिथे पडछाया तर येणारच ना। आणि म्हणून श्री रामांसोबत माता वैदेही सुद्धा वनवासाला गेली। पाण्याशिवाय जशी मासडी तडफडून मरते, लक्ष्मण म्हटले तसा मी मरून जाईल, पण मला मरण्यासाठी ठेवायचंय का जिवंत तुमच्या सोबत न्यायचंय आता तुम्ही ठरवा। म्हटले ठीक आहे, चल बाबा कर तयारी। सुमित्रा मातेनी हे जेव्हा ऐकलं, लक्ष्मण श्रीरामासोबत चाललाय, सुमित्रा मातेनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा सुमित्रा माता तिथे आली। म्हणे लक्ष्मणा खुशाल जा, मी तुला जाऊ नको म्हणणारच नाही, पण मी एक उपदेश तुला सांगते। काय? बघ, श्रीराम आणि माता सीता या दोघांच्या सोबत तुला राहायचंय। माता सीता पाहायला अत्यंत सुंदर आहे। कधी कधी असा प्रसंग येईल की राम राहणार नाही, माता सीतेसोबत तुला राहावं लागेल, आणि म्हणून मी तुला सांगते तू जा खुशाल, मात्र माता सीतेविषयी तुझ्या मनात जराही विकल्प येता कामा नये। आई सुमित्रा लक्ष्मणाला सांगते, नीट ऐका बरं, महत्वाचं आहे जरा। तेव्हा लक्ष्मण काय सांगतात, आई मी तुला वचन देतो, मी जोपर्यंत जागा आहे ना, आता भावनेच्या भरात तोंडातून शब्द निघून गेले, मी जोपर्यंत जागा आहे ना तोपर्यंत आई सीतेशी विषयी माझ्या मनात विकल्प येणार नाही, मी तुला वचन देतो। सुमित्रा माता लगेच म्हटली, अरे बाबा जागा आहे तोपर्यंत, आणि झोपल्यानंतर? म्हणे आई ते नाही सांगता येणार मला। अरे मग तू सुमित्रेचा पुत्र आहेस लक्ष्मणा, घे माझ्या चरणाची शपथ, 14 वर्ष तू झोपणार नाहीस। आणि लक्ष्मणाने एकाही क्षणाचा विलंब न करता शपथ घेतली। मंडळी, मी 14 वर्ष झोपणार नाही। हे रामायणातलं रहस्य आहे। रामकथा आपण एवढे दिवस ऐकली, पण जे रहस्य आहे ना, तत्वचिंतन, चिंतनाचा सार, प्रसाद रूपी नवनीत, नवनीत म्हणजे लोणी, हा प्रसाद रूपी नवनीत हे जे आहे ना, हे आहे की रावणाला मारल्यानंतरही रावणाच्या अंत्यविधीसाठी
राम लंकेमध्ये थांबले. विधिवत रावणाची अंत्यविधी पार पाडली. हा, लक्ष्मणाने 14 वर्ष न झोपण्याची शपथ घेतली. निषाद राजा गुहक जेव्हा श्रीरामांची सेवा करायला आला, तेव्हा गुहकालाही कडाडून मिठी मारली. मी एक राजघराण्यातला आहे, हा गुहक जंगलात राहणारा आदिवासी आहे, हे विसरून गेलेत राम. गुहकाला कडाडून मिठी मारली. आणि त्रेतायुगामध्ये श्रीरामांनी रामराज्याचं तोरण बांधलं, रामराज्याचं उद्घाटन केलं मंडळी. हा, हे रामायणामधलं रहस्य आहे. ज्या कैकेयी मातेनी वचन मागितलं 14 वर्षाचा वनवास आणि भरताचा राज्याभिषेक, त्या कैकेयी मातेला जननी म्हणून हाक मारली. जननी म्हणजे काय? जी स्वतःच्या, जननी म्हणजे आईच, जननी म्हणजे माताच, पण अशी माता की जी स्वतःच्या उदरातून लेकराला जन्म देते. जननी. तिच्याही चरणावर डोकं टेकवलं, तिला जननी म्हणून हाक मारली. तू माझी माता नाहीस, तू माझी जननी आहे. तू वर मागितला 14 वर्ष वनवास, आणि म्हणून काय झालं? मी तयार आहे ना. मी कौसल्या मातेला सांगितलं, अगं माझा राज्याभिषेकही झाला आणि मला राजाही बनवलं. फरक एवढाच, 14 वर्षापर्यंत मला वनाचा राजा राहावं लागेल आणि 14 वर्षानंतर मग मी अयोध्येचा राजा होईल. हे रामायणामधलं रहस्य आहे. एक भाऊ श्रीरामाला न्यायला येतो. भरत, काल पाहिला प्रसंग आपण, जेव्हा सगळं अंतर चालत चित्रकूट पर्वतावर येतात श्रीराम, वनदेवी अत्यंत प्रसन्न होते आणि वनदेवी विचारते, प्रभू रामराया, मी तुमची काय सेवा करू? वनदेवी. तेव्हा श्रीराम म्हणतात की ज्या रस्त्याने मी चालत आलोय ना, त्या रस्त्यातले सगळे काटे वेचून टाक, त्या रस्त्यातले सगळे टोकदार दगड वेचून टाक. तुम्ही तर चालत आलाय, तुम्ही आता परत त्या रस्त्याने जाणार पण नाही, मग का त्या रस्त्यावरचे काटे वेचायचे आहेत मला? राम प्रभू म्हणतात, तुला माझी सेवा करायची आहे ना, मग मी सांगतो तेवढं कर. वनदेवीनं त्या रस्त्यातले सगळे काटे साफ केले महाराज, सगळे दगड उचलून टाकले. आणि जेव्हा निषाद राजा गुहकाने सांगितलं की या रस्त्यानं राम पायी चालत गेले, तेव्हा भरतानी निर्णय घेतला, जिथं माझ्या रामाची पावलं आहेत तिथं भरत पाय देणार नाही. रामाची पावलं आहेत ना, मग रामाच्या पावलावर भरताचं डोकंच असेल. भरताच्या भेटीला रामाच्या भेटीला भरत आलेत, पण डोक्यावरून चालत आले, डोक्यानं चालत आले, पायानं चालत आले नाही. आणि हे रामांना माहित होतं, म्हणून वनदेवीला सांगितलं, ज्या रस्त्यानं मी आलो त्या रस्त्यातले तू काटे उचलून टाक, त्या रस्त्यातले तू दगड उचलून टाक. रामांनी यायला नकार दिला, तेव्हा रामाच्या पायामधल्या चपला, थोड्या वेळासाठी चपलाच म्हणा, हा, मोठ्या भावाच्या पायातल्या चपला काढल्या आदरानं, त्या चपला आपल्या डोक्यावर घेतल्या आणि भरत अयोध्येमध्ये आले. राजसिंहासनावर त्या चपला ठेवल्या. हा, 14 वर्षापर्यंत श्री रामाच्या चरण पादुका राजसिंहासनावर राहिल्या. 14 वर्षापर्यंत कोण्या राजानं नाही महाराज, राजाच्या चरण पादुकांनी राज्य करावं. हा, याचं नाव आहे रामराज्य. इट इज अ डेफिनेशन ऑफ रामराज्य. हा, कोण्या राजानं नाही, राजाच्या चपलेनी राजाच्या पायातल्या चरण खडावा त्या राजसिंहासनावर. हा, काय वैशिष्ट्य होतं रामराज्याचं? जेल खोल दो,
कोई भागने के लिए तैयार नहीं, तिजोरी खोल दो कोई लुटने के लिए तैयार नाही. हा, हे राम राज्याचं वैशिष्ट्य होतं. हा, बंधू प्रेम, पितृप्रेम, मातृप्रेम, पतीवरचं प्रेम. उर्मिला फार मोठी संत होती. उर्मिला फार मोठी संत. हा, उर्मिला लक्ष्मणाची पत्नी. लक्ष्मणाने एका क्षणात निर्णय घेतला, मी रामासोबत जाईल. एका क्षणात निर्णय घेतला, मी झोपणार नाही 14 वर्ष. तेव्हा उर्मिलेनी सुद्धा शपथ घेतली, मी 14 वर्ष झोपणार नाही. वनात लक्ष्मण जागे होते आणि राजमहालामध्ये उर्मिला जागी होती. भरत त्या चरण खडावा घेऊन आलेत. राजसिंहासनावर चरण खडावा ठेवल्यात आणि भरताने निर्णय घेतला, ज्याप्रमाणे वनात माझे भ्राता श्री राम वल्कल वस्त्र धारण करून आहेत, त्याप्रमाणे मी सुद्धा वल्कल वस्त्र धारण करीन. मी सुद्धा राजमहालामधली एकही सुविधा वापरणार नाही. जमिनीत गड्डा केला महाराज आणि त्या गड्ड्यामध्ये भरत 14 वर्ष राहिले. अन्नाचा त्याग केला, भोजनाचा त्याग केला, फल आहार घेऊन 14 वर्ष राहिले. केवढं मोठं प्रेम. हा, म्हणे रामाला अन्न खायला नाही, मी इथं राजमहालात पंचपक्वान्न खाऊ नाही, माझ्या बुद्धीला नाही पटत. आजही ते ठिकाण अयोध्येमध्ये आहे, नंदीग्राम म्हणून आजही ते स्थान आपल्याला पाहायला मिळतं. हा, हनुमंतराया फार मोठे मानसशास्त्रज्ञ होते. फार मोठे मानसशास्त्रज्ञ. अयोध्येचे ते 2 वेळा पंतप्रधान राहिले. अयोध्येचे एक पात्र अत्यंत विलक्षण, जामवंत नावाचं अस्वल. वानरांनी केलेली रामभक्ती. हा, राम तर आपल्याला श्री तुलसीदासजी कडून रामाचं दर्शन झालं, पण राम नावाची ताकद वानरांनी दाखवून दिली महाराज. हा, राम नावाची ताकद वानरांनी, माकडांनी दाखवून दिली. दगडावर राम नाव लिहिलं की दगड पाण्यावर तरंगतो म्हटले. आणि वानरांनी राम सेतूचं निर्माण केलं. त्या सेतूवर हा प्रसंग आहे ना, की रावणाने म्हणे दगड पाण्यात टाकला आणि तो बुडला. रावणाच्या सैनिकांनी विचारलं, म्हणे कसं काय? म्हणे मंदोदरीला सांगितलं, मी म्हटलं होतं दगडाला तुला बुडावं लागेल, तुला रामाची शपथ. हा, मग काय, प्रत्यक्ष रामाने दगड उचलला आणि तो दगड पाण्यात टाकला, बुडला नाही. राम म्हटले सगळे काम करत आहे आणि मी एकटाच असा कसा काय उभा राहू बिना काम केल्यानं, मी काहीतरी काम केलं पाहिजे. आणि म्हणून म्हणे दगड हातात घेतला. म्हणे मी स्वतःच राम आहे, मला कशाला राम नाव लिहावं लागेल दगडावर, मी स्वतःच राम आहे. आणि म्हणून पहिला टाकला बुडला, दुसरा टाकला बुडला, तिसरा टाकला बुडला. आता मात्र हनुमानजींना हसू आवरलं नाही. ते जोरदार हसलेत खुदकन. आणि त्यांचं हसणं पाहून राम मागं वळून पाहतात. म्हणे हनुमंता तू केव्हापासून उभा आहे? प्रभू पहिला बुडला ना तेव्हापासून मी उभा आहो. हा, राम गोस्वामी श्री तुलसीदासजींनी दाखवून दिलं रामाला. आदि गुरु श्री वाल्मिकी ऋषींनी रामाला दाखवलं. पण राम नावाची ताकद आपल्याला वानरांनी दाखवून दिली महाराज. राम नावाची काय ताकद आहे. हा, आहे खऱ्या अर्थानं राम फार मोठं सामर्थ्य आहे. राम फार मोठं प्रचंड सामर्थ्य आहे. हा, राम फार मोठी ताकद आहे. राम फार मोठं बल आहे. राम फार मोठी श्रद्धा आहे. राम सगळ्यांच्या आस्थेचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणूनच 500 वर्षानंतर का होईना पण राम मंदिर शेवटी झालंच. हा, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हा सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळाला. किती भाग्यवान आपण. राम मंदिराचा इतिहास रचल्या गेला आणि त्या इतिहासाचे साक्षीदार आपण आहोत. हा, कोरोना नावाची वैश्विक महामारी येऊन गेली. मृत्यूचा आकांत, मृत्यूचा तांडव. हा,
आपण आपल्या नजरेनं पाहिला. हा? आणि तेव्हाच योजना सुरू होती, राम मंदिर बांधायची योजना तेव्हाच सुरू होती. आणि तो ज्या ठिकाणी तंबू उभारला होता ना, हा, त्या तंबू, तो जो टेंट होता, जो तंबू उभारला होता, आणि त्या तंबू मध्ये रामललाची मूर्ती होती. आणि त्या मूर्तीला दुसरीकडे हलवायचं होतं, तिथं राम मंदिर उभं करायचं होतं. आता श्री रामाची मूर्ती दुसरीकडे न्यायची म्हणजे फार मोठी मिरवणूक काढायची, फार मोठी वाजत गाजत मिरवणूक काढायची. आणि सगळ्यांना सांगायचं की आता जसा आपण दिवाळीचा उत्सव साजरा केला, असं आपण त्यावेळी होतं लॉकडाऊन, कुणीच जायचं नाही, कुणीच यायचं नाही. अशा वेळी कसं काय होईल? आणि म्हणून पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी उपाय सुचवला आणि योगीजींना सांगितलं, म्हणे फक्त अयोध्येतच काय, सगळ्या विश्वात, सगळ्या भारत देशात आपण ढोल ताशे वाजवू. आपल्याला सांगितलं होतं बघा, शंखनाद करा, ताट वाजवा, हा, थाळ्या वाजवा, ते याच्यासाठी सांगितलं होतं. हा, बोलो जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. आणि अत्यंत अद्भुत असं हे मंदिर, हा, पहा ना, किती किती काय काय, 108 फुटाच्या अगरबत्ती पासून तर ती केवढी मोठी घंटा, हा, आणि विश्वातला केवढा मोठा तो दिवा, 10,000 लिटर तूप त्या दिव्यामध्ये टाकण्यात आलं. आणि जवळजवळ 1 क्विंटल कापसाची वात त्या दिव्यामध्ये होती. आणि काय काय आश्चर्य सगळं. हा, आपल्या विदर्भाचे भूषण, पाकशास्त्रामध्ये पारंगत श्री विष्णू मनोहर यांनी 7,000 किलो रव्याचा हलवा बनवला. वर्ल्ड रेकॉर्डच करतात ते जेव्हा तेव्हा. हा, काय काय सगळ्यांनी विश्वविक्रम. हा, नेपाळवरून काय 30 ट्रक, नेपाळवरून 30 ट्रक नेपाळच्या सगळ्या रामांना सासूरवाडीतून उपहार आले. हा, सांगा, त्यांचं आजोळ छत्तीसगड, तिथून तांदूळ आला आणि त्या तांदूळाचा पहिला भोग अरुण योगीराज यांनी ती मूर्ती तयार केली. स्वतः तो MBA झालेला आहे अरुण योगीराज. हा, फार मोठ्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी होती, पण पिढीजात व्यवसाय मूर्तिकाराचा, आणि म्हणून त्यानं ती नोकरी सोडली आणि मूर्तिकाराचा व्यवसाय अवलंबिला. त्या मूर्तिकाराच्या व्यवसायामध्ये तो एवढा प्रवीण झाला, एवढा निष्णात झाला की त्याच्या अहोभाग्यानं श्री राम प्रभूंची मूर्ती घडवण्याचं काम त्याच्याकडे आलं. हा, तुम्ही म्हणता शिकलेले लोक पूजापाठ करत नाही, किंवा शिकलेल्या लोकांना पूजापाठ करणं हा अडाणीपणा वाटतो. हा, पण श्री राम मंदिराचे मुख्य पुजारी मोहित पांडे हे वेदांतामध्ये PhD केलेले आहेत. 3,000 पंडित तिथे इंटरव्ह्यू द्यायला आले होते, 3,000 पंडित, आणि 3,000 पंडितांमधून मोहित पांडेंची निवड झाली, जे वेदांतामध्ये PhD झालेले आहेत. हा, आणि शिकलेल्या लोकांना पूजा करणं हा अडाणीपणा वाटतो, आणि शिकलेले लोक आता पुजारी बनत आहेत. सांगा, केवढा मोठा इतिहास राम मंदिराचा इथं झाला. मंडळी, हे आपल्या जीवनातलं उत्तरकांड आहे. हा, आलो आपण विषयावर. हे आपल्या जीवनातलं उत्तरकांड आहे. सगळ्यात शेवटचं कांड, उत्तरकांड, रामचरितमानस. आपण या भव्य दिव्य राम मंदिराचे साक्षीदार होऊ शकलो. हे आपल्या जीवनामधलं उत्तरकांड आहे. हा, आपण अभिमानानं सांगू शकतो की राम मंदिर जे बनलं ना, ते आम्हाला माहित आहे. आम्हाला माहित आहे ते कसं झालं, काय झालं, काय निकाल लागला, काय नाही, सगळं सगळं आम्हाला माहित आहे. तेव्हा उत्तरकांड या विषयावर जर बोलायचं झालं तर आपल्या जीवनामधली राम भक्ती हे आपलं उत्तरकांड आहे. हा, उत्तरकांड म्हणजे मोक्ष, उत्तरकांड म्हणजे मुक्ती. हा, मोक्ष म्हणजे काय? इच्छांची निवृत्ती आणि सकल सुखाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणायचं. पुन्हा एकदा ऐका,
इच्छांची निवृत्ती आणि सकल सुखाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणायचं. मरणाबिरणानंतर मिळत नसतो मोक्ष, कान उघडे करू नये का. तो मोक्ष जिवंतपणी मिळत असतो. हा, इच्छांची निवृत्ती आणि सकल सुखाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. हा, उत्तरकांड. आणि या उत्तरकांडामध्ये चरित्र आलंय. थोडं राज्याभिषेकाला बाजूला ठेवू, हा एवढा गंभीर विषय ऐकून घेऊ, आणि मग रामाचा राज्याभिषेक झाला की आनंद उत्सव साजरा करायचा ना आपल्याला, म्हणून. तेव्हा या उत्तरकांडामध्ये चरित्र आलंय, मोठं सुंदर चरित्र आहे, आणि ते आहे काकभुशुंडीजी महाराजांचं चरित्र. पहिल्या दिवस पासून या ना त्या कारणानं कथेमध्ये आपण यांच्या नावाचा उल्लेख करत आलो. ज्यांना सद्भाग्य प्राप्त झालं महादेवाच्या मुखारविंदातून रामकथा ऐकण्याचं सद्भाग्य ज्यांना प्राप्त झालं, ते काकभुशुंडीजी महाराज. हा, आता पहिल्यांदा यांचा अधिकार ऐका, त्यानंतर चरित्र ऐकू. काकभुशुंडी महाराजांचा अधिकार. 100 माणसामध्ये कोणी एक धर्मव्रत असतो, धर्मव्रती असतो. 100 माणसात कोणी एक धर्मव्रती असतो. अशा हजारो धर्मव्रतांमध्ये कुणी एक वैराग्य परायण असतो. आता अशा कोट्यावधी वैराग्य परायणामध्ये कुणी एक ज्ञानी असतो. अशा दशकोटी ज्ञान्यामध्ये कोणी एक जीवनमुक्त असतो. आणि अशा हजारो जीवनमुक्तांमधून एखादाच जीवनमुक्त असा असतो ज्याला थेट परमेश्वराचा सहवास लाभतो. आणि असे जीवनमुक्त म्हणजे हे काकभुशुंडीजी महाराज. धर्मात्मा होते, वैरागी होते, ज्ञानी होते, विज्ञानवान होते. स्वतः ब्रह्मामध्ये लीन होण्याची ताकद त्यांनी तपश्चर्येने अवगत केली होती. स्वतः पार्वती माता विचारते की माझ्या आधी तुम्ही हे चरित्र, रामचरित्र काकभुशुंडीजींना सांगितलं? म्हणे हो, तुझ्या आधी. जेव्हा सती गेल्यानंतर मी आत्यंतिक दुःखामध्ये होतो, वियोगामध्ये होतो, तेव्हा मी वनामध्ये, पर्वतांवरून, नद्यांच्या तटावरून मी जेव्हा भ्रमण करीत होतो, तेव्हा सुमेरू पर्वताच्या उत्तर दिशेला एक अत्यंत सुंदर असं शिखर दिसलं. सुमेरू पर्वतावरचं शिखर. आणि त्या शिखरावर वड, पिंपळ, पिपरी, आंबा असे सगळे वृक्ष होते. अत्यंत शीतल असं जल होतं. त्या सरोवरामध्ये रंगीबेरंगी कमलपुष्प फुललेले होते. सुंदर असे भ्रमर तिथं गुंजारव करत होते. आणि म्हणून त्या ठिकाणी मी थोडा वेळ रमलो. पण त्या ठिकाणी रमल्यानंतर मला या काकभुशुंडीचं दर्शन झालं. हा माझ्या जवळ आला आणि थेट माझ्या पाया पडला आणि मला म्हटला की मला रामचरित्र ऐकायचं आहे. मी त्याला विचारलं, तुला काय ऐकायचंय? तुझा अधिकार काय? तू काय, कोण आहेस तू? तेव्हा त्यांनी स्वतःची दिनश्चर्या मला सांगितली. म्हणे मी काकभुशुंडीजी महादेवाला सांगत आहे, पिंपळाच्या झाडाखाली मी ध्यान करतो, पिंपरीच्या झाडाखाली मी जपयज्ञ करतो, आंब्याच्या झाडाखाली बसून मी मानस पूजा करतो श्रीरामाची, वटवृक्ष वडाच्या झाडाखाली बसून मी पशु पक्ष्यांना, जंगली प्राण्यांना एकत्र करून रामकथा सांगतो. म्हणे तुला रामकथा कशी काय माहिती? आता पूर्वजन्म सांगत आहे काकभुशुंडीजी महाराज स्वतः महादेवांना.
म्हणे मी अयोध्येमध्ये राहणारा एक शूद्र होतो. माझ्याकडे विपुल प्रमाणात पैसा आदला होता, पण माझा स्वभाव अत्यंत तापट, क्रोधी, उग्र आणि मी अहंकारी होतो. आणि म्हणून अयोध्येत वास्तव्य मला मिळालं, पण अयोध्येत वास्तव्य मिळालं असतानाही मला रामाचा महिमा तेव्हा कळला नाही. हा, कसं असतं ना, गाईच्या स्तनावर गोचिडही असतो. हा, आणि गाईच्या स्तनामधलं दूध वासरूही पितो. गाईच्या स्तनावर असणाऱ्या गोचिडाला गाईच्या दुधाची चव माहित नसते, कारण तो रक्त पित असतो. वासरूच फक्त दूध पित असते. म्हणे मी अयोध्येत राहिलो, पण मला रामाचा महिमा तेव्हा उमगलाच नाही. दुष्काळ पडला आणि मी उज्जैनला आलो. शिव मंदिरात राहू लागलो. महादेवाची पूजा अर्चा मी करू लागलो. एक ब्राह्मण रोज तिथे येत होता आणि माझा भक्तिभाव पाहून त्या ब्राह्मणाने मला शिवमंत्राची दीक्षा दिली. आता मी तो शिवमंत्र जपत त्या मंदिरात राहू लागलो. कुणी माझ्यासाठी फळं आणायचं, कुणी दान दक्षिणा द्यायचं, कुणी जेवण आणायचं, आणि असं करीत माझं जमलं. शिवमंत्र मी जपू लागलो. काही दिवसांनी येणारे लोक मला पाया पडू लागले आणि मला अहंकार निर्माण झाला. ते ब्राह्मण येत होते ना, पहिले मी उठून त्यांना नमस्कार करत होतो, पण आता लोकच माझ्या पाया पडू लागले. आता माझ्या मनात एवढा अहंकार आला की ते ब्राह्मण मला मंत्र देणारे माझे गुरुदेव माझ्या समोर येत होते, पण मी त्यांच्या पाया पडत नव्हतो. महादेवांना क्रोध आला आणि महादेवांनी मला श्राप दिला. म्हणे तू गुरुदेवाचा अपमान करतोस आणि म्हणून तुला तिर्यक योनी प्राप्त होईल. आणि म्हणून मी सापाच्या जन्मामध्ये गेलो. दुसरा जन्म मला सापाचा मिळाला. सुमेरू पर्वतावरच मी जेव्हा साप बनून राहिलो, तेव्हा लोमेश मुनी त्यांची माझी भेट झाली आणि लोमेश मुनींच्या मुखातून रामकथा ऐकण्याचं भाग्य मला तेव्हा मिळालं. आणि लोमेश मुनींनी मग मला आशीर्वाद दिला की हा जन्म तुझा संपला की तुला कावळ्याचे शरीर प्राप्त होईल आणि तुझा वास पुन्हा अयोध्येत होईल. आणि म्हणून मला तिसऱ्यांदा हे कावळ्याचं शरीर प्राप्त झालं. अयोध्येमध्ये मी आलो. कावळ्याचं शरीर धारण केल्यानंतर मी अयोध्येमध्ये वास्तव्य केलं आणि मग मला राम नामाचा महिमा कळला. आणि तेव्हा मी आता असं वनामध्ये येऊन पिंपरीच्या झाडाखाली जप यज्ञ, पिंपळाच्या झाडाखाली ध्यान, आंब्याच्या झाडाखाली मानस पूजा आणि वटवृक्षाच्या झाडाखाली बसून मी सगळ्या पशु पक्ष्यांना एकत्रित करून रामकथा सांगत आहोत. पण ही रामकथा पूर्वजन्मामध्ये साप जेव्हा मी होतो तेव्हा लोमेश मुनींच्या मुखातून ऐकलेली तेवढी मला ज्ञात आहे. आणि म्हणून महादेवा, मी तुम्हाला विनंती करतो ही रामकथा तुम्ही मला सांगावी. आणि अशा पद्धतीनं काकभूषुंडीजी महाराजांनी महादेवांच्या मुखारविंदामधून स्वतःचा अधिकार एवढा श्रेष्ठ बनवला होता की महादेवाच्या मुखारविंदामधून रामकथा ऐकण्याचं सद्भाग्य एका कावळ्याला प्राप्त झालं. जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा. इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती 100 जन्म जन्म की व्यथा. जय जय राम कथा, जय श्री राम कथा, जय जय राम कथा, जय श्री राम कथा.
जय श्री रामचंद्र प्रभु की जय हो। श्रद्धा से सर झुका लो, प्रभु राम आ रहे हैं। बलिया जरा सजा दो, प्रभु राम आ रहे हैं। प्रभु राम की सवारी निकली भ्रमण को आज, राहे जरा सजा लो, आ रहे राजा दी महाराज। श्री रामचंद्र प्रभु की जय हो। गलिया जरा सजा दो, प्रभु राम आ गए हैं। श्री रामचंद्र प्रभु की जय हो। सीता मैया की जय हो। लक्ष्मण मैया की जय हो। पवन पुत्र हनुमान की जय हो। तालियों के साथ लोपाल की सजा करी, राजा बने हैं दुल्हा, तुम भी अर्ज लगा लो। गलिया जरा सजा दो, गलिया जरा सजा दो, प्रभु राम आ गए हैं। प्रभु राम आ गए। बोले श्री रामचंद्र प्रभु की